ताटातलं सगळं संपवलंय यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की जेवणाची चव काय अप्रतिम असेल। तर जेवणाकडे वळायच्या आधी आपण सर्वप्रथम आजूबाजूचा हा ॲम्बियन्स बघूया आणि त्याचा फील घेऊया। कोकणात गेल्याचंच एकदम वाइब्स येत आहेत। घराची रचना जशी आपली कोकणातली असते, खिडक्या वगैरे अगदी तशाच पद्धतीने त्यांनी आतून इंटिरियर केलंय। लाईटसाठी त्यांनी दिव्यांचा एकदम सुंदर उपयोग केलाय। त्यानंतर हा खोपा बघा किती छान वाटतोय आणि साईडला दिसते ती मोठ। तर दोन्ही ठिकाणी वरती आणि खालती इथे जेवणासाठी बसण्याची उत्तम अशी सोय त्यांनी केलेली आहे आणि सगळीकडे छान असं तुम्हाला आल्यावरती कोकणातला फील आल्याचंच तुम्हाला फील होईल। तर आपण आता आलो आहोत ते म्हणजे गोमंतक सागोती येथे, जे आहे डोंबिवली ईस्ट येथे। तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ॲड्रेस नक्की देईन, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर इथे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला थाळीज अवेलेबल आहेत, त्याचबरोबर पंजाबी डिशेसही आहेत। तर इथे मी सर्वप्रथम घेतलं होतं मटण पाया सूप आणि खेकडा सूप, ते दोन्ही खरंच खूप टेस्टी होते। त्यानंतर घेतला रवा बोंबील फ्राय, जे खरंच एकदम कुरकुरीत आणि छान होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची चटणी, ह्या दोन्ही चटण्या ज्या आहेत लाल आणि हिरवी, त्या खरंच एवढ्या टेस्टी आहेत ना, त्यामुळे बाकी सगळ्या पदार्थांची टेस्ट एकदम एनहान्स होऊन जाते। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर कैरीचं पन्ह तर पाहिजेच आणि सोलकढी तर काय मॅन्डेटरी आहेच। त्यानंतर मागवले होते प्रॉन्स तंदुरी टिक्का आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही घेतलं होतं तिसऱ्यांचं कॅफ्रेल आणि घावणे आणि सोबत थोडासा मस्तपैकी वाफाळलेला भात। मागवलेले सगळे पदार्थ खरंच खूप टेस्टी होते, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि सगळ्यात शेवटी नॅचरलचा